इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक शहरातील जेल रोड परिसरात शिवाजीनगर भगवा चौक येथे एका महिलेला मारहाण झाल्याची घटना समोर आली असून या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. प्राथमिक माहितीनुसार आर्थिक व्यवहारातील वादातून हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. पीडित महिला समीना अल्लाउद्दीन शेख, वय वर्ष 32, राहणार शिवाजीनगर माळी कॉलनी यांचे संशयित आरोपीसोबत मागील काही वर्षांपासून आर्थिक व्यवहार सुरू होते. आरोपीने नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत पैशांची देवाणघेवाण केल्याची माहिती आहे. मात्र व्यवहार पूर्ण न झाल्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. याच वादातून आरोपीने 3 ते 4 जणांसह घटनास्थळी येऊन संबंधित महिलेला मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेदरम्यान मोठी गर्दी जमली होती. यावेळी उपस्थित असलेल्या एका महिलेने बेशुद्ध पडल्याचा प्रकार घडला. मात्र ती खरोखरच बेशुद्ध पडली की नाटक केले याबाबत संभ्रम कायम आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरण अधिकच चर्चेत आलेलं आहे. मेरा नाम समीना अलाउद्दीन शेख है। मैं जेल रोड में रहती हूँ। वो 2 भाई और एक जेंट्स आए थे। वो भाई का एक का अर्चना नाम है, अर्चना राठौर। एक तीनों जन आए थे, मेरे पैसे खाए। मैं 6 महीने से पैसे मांग रही हूँ, मेरा पैसे दे नहीं रहे हैं। मेरे घर ढूंढते ढूंढते आए, मेरे डायरेक्ट कपड़ा पकड़े, मेरे गले में से चैन तोड़े और मुझे मारने लगे। बाद में उसकी बीवी गिरने का नाटक करी। उसके पति ने मुझे बहुत मारा और मेरी बेटी को पत्थर चला के मारा, मेरी बेटी को मारा। मारने का कारण क्या था? मारने का कारण, हम पैसे उससे 6 महीने से मांग रहे हैं, हमारे पैसे नहीं दे रहे। उसने पैसे झूठ बोल के बोला कि मेरे बीवी बहुत सीरियस है, पैसे दो। तो हमने दिए उसके पैसे, वो पैसे नहीं दे रहे, मांग रहे 6 महीने से। तो मैंने सोने बीने सब गिरवी रख के दिया था और अभी मेरे को पैसे नहीं दे रहे। मैंने मांगा तो मेरे को नहीं को आए 3 जन. आणि या संदर्भात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. व्हायरल व्हिडिओची सत्यता देखील तपासली जाते आहे. जखमी महिलेला नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. NCN न्यूजसाठी सनी काळे, नाशिक रोड.